चल मेगा फायनलचा मॅन ऑफ द मॅच पासून आपण या प्रेझेंटेशनला सुरुवात करणार आहोत आणि मेगा फायनलचा मॅन ऑफ द मॅच ज्याच्या बॅट मधून 11 चेंडूमध्ये आल्या तब्बल 33 धावा अर्थातच सौदी ठरतोय फायनलचा मॅन ऑफ द मॅच. आणि या खेळाडूला सन्मानित करण्यासाठी आमच्या मंचावरती उपस्थित मी कमाने सरांना विनंती करतो की आपण आपल्या शुभास्ते फायनलचा मॅन ऑफ द मॅच या खेळाडूला सन्मानित करायचंय. तर फायनलचा मॅन ऑफ द मॅच सौदी 11 चेंडू आणि तब्बल 33 धावा ज्यामध्ये तब्बल 4 षटकार आणि 1 चौकारांची आतषबाजी. त्यानंतर या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि हे पारितोषिक वितरित करण्यासाठी मी विजय पाटील साहेबांना विनंती करतो की आपण मुख्य मंचावरती या. या चेतन तिवारी यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभास्ते या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक ज्यांना तब्बल 3 झेल टिपले आणि जो ठरला या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक. खरं तर एसटी रक्षकाच्या भूमिकेमध्ये बऱ्याच वेळेला आपण यांना पाहतो परंतु आज आउटफील्ड मध्ये क्षेत्ररक्षण करण्याची संधी मिळाली तर नितीन म्हात्रे ठरतायत या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक. या पाठोपाठ आयुषनं देखील 2 झेल एकाच सामन्यामध्ये कंप्लीट केले आणि इथे मात्र चेतनजी तिवारी यांच्या शुभास्ते जगदीश स्पोर्ट्स त्यानंतर या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज आणि हे पारितोषिक वितरित करण्यासाठी मी विजयजी पाटील साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या शुभास्ते आणि त्याचबरोबर कमाने सरांना विनंती आहे की आपण आपल्या शुभास्ते हे पारितोषिक वितरित करायचं. या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज ठरतोय 4 षटकं 45 धावा 5 विकेट 7 डॉट बॉल आणि बेस्ट आहेत 13 धावा देताना 2 फलंदाज बाद. अर्थातच या मैदानावरचा वेगवान आणि तेज तर्राज रबाडा अर्थातच अविनाश ठरतोय या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज. यानंतर या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज आणि या रेसमध्ये मी विनंती करतो विकी पाटील जर इथे उपलब्ध असतील तर त्यांना विनंती आहे की आपण मुख्य मंचावरती यायचंय. विकी पाटील आणि या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज आणि हे फलंदाजाचं पारितोषिक तर मी विजय शेठ खानावकर साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या शुभास्ते या खेळाडूला सन्मानित करायचंय. तर ज्या फलंदाजाच्या बॅट मधून आले तब्बल 14 षटकार 1 चौकार 97 धावा आणि त्याचा करिअर बेस्ट राहिला या संपूर्ण स्पर्धेमध्ये 61 अर्थातच परेश कडके ठरतोय या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज. तर या ठिकाणी परेश अभिनंदन कॉंग्रॅच्युलेशन या संपूर्ण स्पर्धेमध्ये 97 धावा. विकी पाटील जर या ठिकाणी असतील त्यांना विनंती आहे की आपण या मुख्य मंचावर. विकी पाटील विकी विजय पाटील यानंतर या स्पर्धेचा उपविजेता संघ तर द्वितीय क्रमांकाचा पारितोषिक या ठिकाणी वितरित केलं जातं आणि चला पहिला आणि दुसरा क्रमांक आपण एकत्रितपणे देणार आहोत आणि आमच्या सर्व मान्यवरांना आपण या ठिकाणी विनंती करूयात. परंतु तत्पूर्वी आपण मॅन ऑफ द सिरीज कडे जात आहोत आणि विकी पाटील यांना विनंती आहे. विकी पाटील तर द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आपण देऊयात रॉयल ए आणि आमच्या मंचावरती उपस्थित सर्व सन्माननीय पाहुण्यांना विनंती असेल की आपण एकत्रितपणे आपल्या शुभास्ते द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक वितरित करायचंय.
रॉयल ए संघ ठरला या स्पर्धेचा उपविजेता संघ, ज्याला द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक या ठिकाणी तर सर्व मान्यवर द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक संघनायक वरती या. यस, संघनायक या ठिकाणी आहेत रॉयल ए संघाचे. आणि यानंतर मात्र मॅन ऑफ द सिरीज अर्थातच मालिकावीर. पहा या संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्या खेळाडूच्या बॅट मधून आल्या तब्बल 96 धावा, 12 षटकार, 2 ओव्हर, 12 धावा, 4 विकेट आणि 1 झेल, अर्थातच या 118 पॉइंटसह या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज ठरला मिस्टर 360 अर्थातच अक्षय सरोदे. या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट. तर या ठिकाणी ऑन बिहाफ ऑफ अक्षय सरोदे या ठिकाणी मात्र भावेश ही ट्रॉफी या ठिकाणी स्वीकारत आहेत. आणि यानंतर मात्र या स्पर्धेचा विजेता सर्व मान्यवरांना पुन्हा एकदा विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी प्रथम क्रमांकाची ट्रॉफी अर्थातच रॉयल बी संघ ठरला या स्पर्धेचा चॅम्पियन संघ, ज्याला दिली जाते ही द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी. रोख रक्कम 10,000 रुपये आणि त्याचबरोबर जंक्शन चषक 2024 चॅम्पियन संघ